खुशी फॅशन मध्ये तुमचे स्वागत आहे आणि आरीवर्कच्या फ्री कोर्स मध्ये मी आज तुम्हाला आरीवर्क बद्दल काही डिटेल्स सांगणार आहे। जसे की आपण त्याला कोणते कापड वापरतो, आपण रिंग आणि कापड कसे अटॅच करतो, ते रिंग आणि कापड आपण स्टँडवर ठेवून वर्क कसे करणार आहोत, काही बेसिक स्टिचेस कोणते आहेत, मी तुम्हाला या कोर्स मध्ये काय काय शिकवणार आहे आणि फर्स्ट लेक्चर आपलं कसलं असणार आहे, आपण कोणता थ्रेड यूज करणार आहे, आपण नीडल कोणती यूज करणार आहे, ह्या सर्व बेसिक ज्या गोष्टी आहेत ते मी ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगणार आहे। मग आपण आता सध्या तर काय करायचंय, कसं काय काय करायचंय ते बघूया। आपली आरीवर्कची रिंग आहे, ही रिंग आहे, ह्याला मी आयब्रो टेप लावलेला आहे जेणेकरून कापड इरू नये। कारण जर आपण ही रिंग अशीच वापरली तर कापड इरते आणि आपलं कापड फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण आयब्रो टेप लावून घेतलेला आहे ह्या रिंगला। ह्यात ही वाली रिंग आहे, ह्याला असं ॲडजस्ट करायला असतं आणि एका रिंगला ॲडजस्ट करायला काहीही नसतं, तर आपण ती वाली रिंग अशी खाली ठेवायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावर असं फॅब्रिक ठेवायचं आहे। तुम्ही कॉटनचंच फॅब्रिक यूज करायचं आहे। मी आत्ता तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी नेट फॅब्रिक यूज करत आहे, पण तुम्ही कॉटनचंच फॅब्रिक यूज करायचं आहे, कॉटन किंवा पॉपलिनचं। तुम्हाला पॉपलिन अवेलेबल नाही झालं तर तुम्ही कॉटनचं यूज करू शकता। कॉटननेही काही फरक पडत नाही, कॉटनवरही खूप छान शिकलं जातं, पण शक्यतो पॉपलिनच घ्या कारण तुम्हाला सोपं पडेल। ही रिंग अशी ह्याच्यात फिक्स करून टाकायची फॅब्रिकमध्ये। तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने रिंग ठेवलेली आहे आणि कापड कसं फिक्स केलेलं आहे। आता हे लूज आहे कापड, हे आपल्याला टाईट करायचं आहे, तर हे आपण असं खालून हात घालून हे टाईट करायचं फॅब्रिक। असं फॅब्रिक ओढून घ्यायचं, हे असं ओढून घ्यायचं जेणेकरून आपली रिंग आहे ती एकदम टाईट बसली जाते। हे आपल्याला जितकं टाईट करता येईल तितकं टाईट आपण करायचं, कारण जेवढा टाईट कपडा असेल तेवढं सुंदर वर्क होतं आणि जर कपडा टाईट नसेल तर आपल्यालाही वर्क करता येत नाही। ह्या अशा पद्धतीने मी हे फॅब्रिक अटॅच केलेलं आहे, तुम्ही बघू शकता किती टाईट पद्धतीने मी बसवलेलं आहे। त्यानंतर हे आपलं स्टँड आहे, हे माझं डबलचं स्टँड आहे, मार्केटमध्ये सिंगल डबल दोन्ही तुम्हाला मिळून जातील। शक्यतो तुम्ही डबलचंच घ्या कारण हे जास्त हलत नाही, सिंगलचं शक्यतो हलतं आणि अशाच वेगवेगळ्या मोठमोठ्या कॉट असतात। आत्ता सध्या तर आपण बेसिक लेवलला शिकतोय, आपण बेसिक लेवलला वर्क करतो, त्यामुळे हे स्टँड तुम्हाला एक 650 पर्यंत मिळून जाईल मार्केटमध्ये। तर आपण हे रिंग आहे फॅब्रिक ज्याला अटॅच केलेलं आहे, ती रिंग आपण ह्या स्टँडवर अशी ठेवायची आहे। अशा पद्धतीने आपण ही रिंग ह्याला एकदम परफेक्टली फिक्स होऊन जाते। जर तुमची रिंग बसत नसेल तर जो हा वाला पॉईंट आहे, ह्या वाला पॉईंटला थोडंसं लूज करायचं आणि ह्याची साईज मग वाढते आणि आपली रिंग ह्याच्यात परफेक्टली बसून जाते। आणि त्यानंतर मी तुम्हाला सुई दाखवते, ती आपण वापरणार आहे। ही ट्युलिपची 14 नंबरची सुई आहे, ही सुई आपण वापरणार आहे। ह्या सुईला मी धागा गुंडाळलेला आहे जेणेकरून ह्याला ग्रिप यावी। जर मी ह्या स्टीलच्या हँडलवर हात ठेवून जर वर्क केले तर ते मला ग्रिप देत नाही आणि ते घसरतं, पण जर ह्या दोरा लावलेल्या ह्याच्यावर मी हात ठेवून वर्क केलं तर ते मला ग्रिप देतं। त्यामुळे मी अशाच पद्धतीने दोरा लावते आणि तुम्ही देखील अशाच पद्धतीने दोरा लावा जेणेकरून तुम्हाला ग्रिप येईल आणि वर्क करायला अजून सोपं पडेल। त्याच्यानंतर मणी भरण्यासाठी आणि जरदोसीसाठी मी ह्या वाल्या सुया वापरते, ज्याच्या टिप एकदम बारक्या असतात आणि हे बीड्स लोडिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत ह्या सुया आणि जरदोसीसाठी पण। आणि आत्ता सध्या तर आपण बेसिक स्टिचेस शिकण्यासाठी हा जरीचा थ्रेड वापरणार आहे। हा जरीचा थ्रेड वेगवेगळ्या प्रकारचे असतात, सिल्क थ्रेड असतो, जरीचा थ्रेड असतो, त्याच्यानंतर बीड्स लोडिंगसाठी आपण मशीनचा थ्रेड वापरतो आणि जर मशीनचा थ्रेड आपल्याला यूज करायचा नसेल तर आपण पिकोचा थ्रेड वापरतो जो की इनविजिबल असतो आणि तो पण परफेक्टली त्याच्यात देखील वर्क करता येतं, पण त्याचा थोडासा इस्त्रीचा प्रॉब्लेम येतो की तो मेल्ट होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे तो यूज करत नाहीत। पण मी तर शक्यतो जरदोसी वगैरे असेल तर तोच धागा यूज करते आणि तुम्ही देखील तोच यूज करावा असं मी तुम्हाला सांगते। पण आत्ता सध्या तर आपण बेसिक शिकणार आहोत, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत जे की तुम्हाला उपयुक्त ठरतील। तर आपल्या बेसिक लेक्चरसाठी आपल्याला ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याचं जे बेसिक स्टिचेस आहेत हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्की सांगेन। तर तुम्ही आता आरीवर्कच्या काही बेसिक गोष्टी शिकला, जसे की कोणता थ्रेड वापरायचा, कोणती सुई वापरायची, कोणती रिंग वापरायची, अटॅच कशी करायची, स्टँड कोणतं, ह्या सगळ्या गोष्टी
तर तुम्ही ह्या बेसिक लेक्चरमध्ये शिकलाच. पण जे मेन लेक्चर आहे ज्यात मी तुम्हाला स्टिचेस शिकवणार आहे, चेन स्टिच शिकवणार आहे, वेगवेगळ्या त्याच्या स्टिचेस आहेत त्या शिकवणार आहे, ते नीडल कशी भरायची, ते वर कसा येणार धागा, मग ते कसं करायचं, हे सगळं मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि ही लेक्चरची सिरीज पूर्णपणे बघण्यासाठी खुशी फॅशनला नक्की सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. खुशी फॅशन या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.